तर इकडे मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी एकीकडे मोठ्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे दसरा मेळाव्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तिथे आल्या। सोन्याचं पान आणि मिठाई देखील त्यांनी या शिवसैनिकांना दिली आणि शुभेच्छा देखील दिल्या। गेल्या काही वर्षात आपण बघतोय मनसैनिक तर मोठ्या संख्येने इथे येतच असतात, मनसैनिकांना त्या शुभेच्छा देतात। मात्र शिवतीर्थाबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमलेले पाहायला मिळाले आणि या शिवसैनिकांचं तोंड गोड केलेलं आहे, त्यांना सोन्याचं पानही दिलेलं आहे। स्वतः या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरनं शिवसैनिक मनसैनिक यांच्यामध्ये प्रचंड आनंद आहे। येत्या काळात आगामी निवडणुका एकत्रित लढल्यानंतर मात्र हे चित्र आणखीनच महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने बदलेल हे पाहायला मिळणार आहे। तर राज ठाकरे हे या ठिकाणी आलेले होते आणि राज ठाकरे यांनी शस्त्रपूजन इथे केलेलं आहे। एक मोठा पोलिसांचा फौजफाटा त्यांच्या इथे तैनात असतो, त्यांना सोनं देण्यासाठी अर्थातच इथले सिक्युरिटी गार्ड्स असतील किंवा सुरक्षा रक्षक जे आहेत ते इथे आलेले होते आणि याच सगळ्यांची जी शस्त्र आहेत त्या शस्त्रांचं पूजन इथे स्वतः राज ठाकरे यांनी केलं, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। शस्त्रपूजनाची एक मोठी परंपरा खरं तर संपूर्ण भारताला लाभलेली आहे दसऱ्यानिमित्त आणि याच शस्त्रांचं पूजन अर्थातच शत्रूवर वार करण्यापूर्वी शस्त्र परजून घ्यावी लागतात आणि या शस्त्रांचं पूजन केलं जातं, ती प्रथा इथे पाळली जाते। गेल्या काही वर्षांपासूनची ही प्रथा आहे। इथे उपस्थित असणाऱ्या या सर्व सुरक्षा रक्षकांची ही सगळी शस्त्र जी आहेत ती पूजलेली आहेत, त्याचं पूजन झालं। अधिक माहिती घेऊयात, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय अशा पद्धतीनं शस्त्रपूजन केलं जातं, राज ठाकरे यांनी ते नुकतंच केलेलं दिसतंय। अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की आज दसरा आहे आणि दसरा या सणानिमित्ताने आपण आपल्या शस्त्रांची पूजा करतो आणि राज ठाकरे यांच्याकडून देखील आता शस्त्रांचं पूजन करण्यात आलंय। राज ठाकरे यांचे जे बॉडीगार्ड्स आहेत ते आणि जे त्यांचे शासकीय इथे पोलीस आहेत त्यांच्या घरासोबत असतात ते त्यांची जी शस्त्र आहेत ती इथे ठेवण्यात आली होती आणि त्यांची पूजा राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली। म्हणजे रायफल्स आहेत, पिस्टल्स आहेत, बुलेट्स आहेत, त्यांची पूजा इथे राज ठाकरेंनी केली आणि दरवर्षी राज ठाकरे इथे येतात आणि या पोलीस कर्मचाऱ्यांच्या शस्त्रांची पूजा करतात। तो मान जो आहे ते पोलीस कर्मचारी राज ठाकरेंना देतात दरवर्षी आणि याही वर्षी राज ठाकरेंनी त्यांचा मान स्वीकारून इथे त्यांच्या शस्त्रांची पूजा केलेली आहे। राज ठाकरे यांच्यासोबत शर्मिला ठाकरे देखील होत्या, त्यामुळे निश्चितच दरवर्षीप्रमाणे यंदाही राज ठाकरेंनी जी प्रथा आहे शस्त्रपूजनाची ती कायम ठेवली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर ही परंपरा कायम ठेवलेली आहे आणि शस्त्रपूजन केलेलं आहे। सुरक्षा रक्षक इथे उपस्थित असतात आणि या सुरक्षा रक्षकांची शस्त्र या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत, त्याचं पूजन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यांनी हे पूजन केलेलं आहे। ते इथे उपस्थित सगळ्या सुरक्षा रक्षकांनी, बॉडीगार्ड्स आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत, त्यांनी सुद्धा सोनं दिलं राज ठाकरेंना। राज ठाकरे यांनी स्वतः इथे शस्त्रपूजन केल्यानंतर अर्थातच बॉडीगार्ड्स आणि जे इतर सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। राज ठाकरेंचे आशीर्वादही त्यांनी घेतलेत। ठीक है, मैं बहुत